शरद मोहोळ खून प्रकरणातील सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यासाठी आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची तपास अधिकारी यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे। त्यामुळे शेलार आणि मारणेला दिनांक 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी गणेश मारणे यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल नामदेव शेलार व रामदास उर्फ वाघ्या मारणे यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी 24 तारखेला संपल्यानं दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SC बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। शरद मोहोळ खून प्रकरणातील विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत। शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी 1 महिना आधी मीटिंग घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली होती। तपास अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितलं की आरोपींची 9 दिवस पोलीस कोठडी झालेली आहे, मात्र अद्यापही पोलीस मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेत आहेत। त्यासाठी तपास पथकं पाठवण्यात आली होती। एका ठिकाणाहून गाडी जप्त करण्यात आली आहे। त्यासाठी शेलार व मारणे या दोघांची मदत झाली। मुख्य सूत्रधार मिळाल्यावर बऱ्याचशा गोष्टी समोर येऊ शकतील। मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी या दोन्ही आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आरोपीच्या वतीनं DS भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली। भोईटे म्हणाले, पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत। प्रत्येक रिमांड रिपोर्टमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाते। तपासात कोणतीही प्रगती दिसत नाही। त्याला सरकारी वकील निदिमा इथापे यांनी आक्षेप घेत आतापर्यंतच्या तपासात आरोपी कुठं भेटले, याचे स्थळ सराव कुठं केला, याची जागा पोलिसांनी शोधली असून गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे। त्यामुळे तपासात प्रगती आहे। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला। 9 दिवसांमध्ये पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊ शकले नसल्यानं न्यायालयानं शेलार व मारणे या दोघांना दिनांक 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे।